कोंढाण्याचं लग्न. च्या पर्वतरांगांमध्ये एक भव्य किल्ला दिमाखात उभा होता. त्याचं नाव होतं कोंढाणा. पण तो आता शत्रूंच्या ताब्यात होता. त्याच्या उंच भिंती आणि मजबूत बुरुज पाहून शत्रू अभिमानाने हसत होते. स्वराज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज कोंढाण्याकडे मोठ्या काळजीने पाहत होते. हा किल्ला परत मिळवणं खूप महत्वाचं होतं, पण हे काम सोपं नव्हतं. महाराजांनी आपल्या शूर सरदारांना बोलावले. त्याच वेळी रायगडावर महाराजांचे विश्वासू मित्र आणि सरदार तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त होते. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. तानाजी आपल्या मुलाला लग्नासाठी तयार करत होते. महाराजांचा निरोप आला. तानाजींनी तो ऐकला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नापेक्षा स्वराज्याला जास्त महत्व दिलं. त्यांनी आपल्या कुटुंबाला सांगितलं, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या पोराचं. रात्रीच्या अंधारात तानाजी आणि त्यांचे मावळे कोंढाण्याच्या पायथ्याशी पोहोचले. त्यांनी एका उंच कड्यावरून यशवंती नावाच्या घोरपडीच्या सहाय्याने दोर लावला. तानाजी आणि त्यांचे काही निवडक मावळे कड्यावरून वर चढू लागले. पोहोचताच तानाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी अचानक हल्ला केला. किल्ल्याचा किल्लेदार उदयभान राठोड आणि त्याचे सैनिक सावध नव्हते. दोन्ही बाजूंनी जोरदार लढाई सुरू झाली. तानाजी आणि उदयभान यांच्यात घनघोर युद्ध सुरू झालं. दोघेही अत्यंत पराक्रमी होते. त्यांच्या तलवारींच्या आवाजानं कोंढाणा किल्ला थरारून गेला. तानाजी पूर्ण ताकदीने लढत होते. लढता लढता तानाजींना गंभीर जखम झाली. ते जमिनीवर कोसळले, पण त्यांनी आपली तलवार सोडली नाही. त्यांचे मावळे त्यांना पाहून अधिकच द्वेषाने लढू लागले. धाकटा भाऊ सूर्याजी मालुसरे आणि त्यांचे मामा शेलार मामा यांनी बाकीच्या सैनिकांना एकत्र केले. त्यांनी मावळ्यांना धीर दिला आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला. त्यांनी परत एकदा जोरदार हल्ला केला. त्यांनी कोंढाणा किल्ला जिंकला. स्वराज्याचा भगवा ध्वज किल्ल्यावर अभिमानाने फडकू लागला. पण तानाजींचे बलिदान व्यर्थ गेले नाही. महाराजांनी दुःखाने घोषणा केली, गड आला पण सिंह गेला. आणि त्या दिवसापासून कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड झाले.